हॅलो एव्हरीवन, परत एकदा आपलं स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. तर आपल्यासोबत आज आहे स्वप्नाली भराटे. इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ आवर पीपल्स. प्रथम तोसिफ मी तुमच्या आणि तुमच्या सर्व टीमचे आभार मानते की ग्राउंड लेवल पॉडकास्टवर येण्याची मला संधी दिली. माझं नाव स्वप्नाली भराटे. वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी या एका छोट्या गावातून मी आहे. मी लेखिका आणि कवी आहे. लहानपणापासूनच वाचन आणि लिखाणाची आवड असल्यामुळे माझी आज 4 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि सध्या मी विद्यार्थी विचारपत्रिका या मॅगझिनची संपादक म्हणून कार्य करत आहे. छान छान. म्हणजे विचारपत्रिका मॅगझिन आहे. अच्छा, मॅगझिनवर वर्क चालू आहे सध्या. तर कोणकोणते पुस्तक लिहिलेत, कोणकोणते पोयम्स तुम्ही लिहिलेत, एकदा प्लीज सांग. माझी 4 पुस्तकं प्रकाशित आहेत. 3 काव्यसंग्रह आणि 1 कादंबरी आहे. स्वप्न आईचे, लग्न दप्तराशी आणि धरणी हे 3 काव्यसंग्रह आहेत आणि दुःखी गंगा ही कादंबरी आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं स्टार्ट कुठून झालं? म्हणजे हे रायटिंग करणे, छोट्याशा गावाकडून तुम्ही बिलॉंग करता, ठीक आहे. तर तेथे तुम्हाला कुठून भेटली इन्स्पिरेशन, कुठून भेटली? काय छंद होता, आवड होती, काय होतं तुम्हाला? हे सगळं सांगण्याआधी मला वाचनाची आवड कशी लागली ते सांगायला मला आवडेल. ॲक्च्युली मी माझ्या लहानपणी आजी आजोबांकडे राहायचे आणि माझ्या आजी आजोबांना वाचनाची प्रचंड आवड आहे. इव्हन ते आजही रात्री ॲटलिस्ट 2 तास तरी वाचन करतात. म्हणजे महाभारत असे ग्रंथ असतील, संत साहित्य ते वाचायचे आणि लहानपणी ते मला ऐकायला खूप आवडायचं आणि कदाचित शब्दसंस्कार जे म्हणतात ते मला तिथूनच झाले. कारण असं म्हणतात की मराठी साहित्यात कवी किंवा लेखक म्हणून काम करायचं असेल तर संत साहित्याची ओळख असणं फार गरजेचं असतं. सो मला वाचनाची आवड त्यांच्यापासून लागली आणि लिखाण मी 4थी पासून सुरू केलं होतं. जेव्हा मी 4थीमध्ये शाळेत होते तेव्हा शाळेमध्ये एक स्पर्धा झाली होती, शीघ्र कविता लेखन म्हणून. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केला होता आणि त्याच्यात माझा प्रथम क्रमांक आला होता. सो मग तिथून शाळेतल्या सर्व शिक्षकांनी खूप सपोर्ट केला की तुला कविता लिहायला येतात, तू लिहिलं पाहिजे. मग तिथून मी हळूहळू कविता लिहू लागले. नंतर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय ज्या कवितांच्या स्पर्धा असतात तिथं मी जायचे आणि तिथंही मला चांगला प्रतिसाद मिळायचा. आणि मला आठवते की माझ्या गावाच्या जे शेजारची गावं होती, तिथे शाळा होत्या, तिथं मी माझ्या कविता प्रेझेंट करायला जायचे आणि मग विद्यार्थ्यांनाही खूप आवडायच्या आणि शिक्षकांनाही आवडायच्या. सो त्यांच्या प्रतिसादामुळे माझी सुरुवात त्यांच्यापासून झाली म्हणता येईल. छान छान, अति सुंदर. म्हणजे एवढ्या लहानपणापासून तुम्ही एवढं सगळं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट ठेवला आणि ह्याला बिल्ड केला, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि स्वप्न आईचे हे पोयम, हे कविता कधी लिहिली होती, कोणत्या वयामध्ये? मी हा काव्यसंग्रह लिहायला 4थीमध्ये सुरुवात केली होती आणि 5वीमध्ये असताना पुस्तक प्रकाशित झालं. अरे वा वा. म्हणजे किती, म्हणजे कसं प्रकाशित केला तुम्ही? मी म्हटल्याप्रमाणे माझ्या खूप जवळपास 60च्या आसपास कविता लिहून झाल्या होत्या 5वीमध्ये. तर त्याच्यातल्या मग जे प्रकाशक असतात किंवा जे संपादक मंडळ असतं त्यांनी त्यातल्या 30 निवडक कविता निवडल्या. 30? हा, चांगल्या कविता. मग त्याचं मिळून ते पुस्तक तयार केलंय. ह्याच्यानंतर तुम्ही आणखी, म्हणजे हे एक कविता लिहिली, त्याच्यानंतर आणखी काही लिहिलात का नाही? त्याच्यानंतर एक दुसरा कविता संग्रह 2018 मध्ये प्रकाशित झाला. अच्छा, लग्न दप्तराशी असं नाव आहे. अच्छा, लग्न दप्तराशी. थोडस आम्हाला एक त्याच्याविषयी सांगताल का, इंटरेस्टिंग काही? ऍक्च्युली लग्न दप्तराशी ही एक माझी कविता होती. ऍक्च्युली माझ्या गावामध्ये बालविवाह याचं खूप प्रमाण जास्त आहे. लहान मुलींची लहानपणी लग्न लावतात आणि ऍक्च्युली जेव्हा मी 6वीमध्ये होते तेव्हा माझ्या क्लासमधल्या एका मुलीचं लग्न झालं होतं, ती 6वीमध्ये असताना. तर माझं असं मत होतं की मुलींचं इतक्या लहानपणी लग्न लावून देण्यापेक्षा तिला एज्युकेशन द्यायला पाहिजे तिला. सो माझा असा विचार होता की एखाद्या व्यक्तीसोबत लग्न लावण्याऐवजी तिचं एज्युकेशनशी लग्न लावा, म्हणजे ती स्वतःच्या पायावर उभं राहील आणि नंतर तिचं लग्न केलं तरी. अरे वा, छान. म्हणजे लग्न दप्तराशी, लग्न असं न करता तुम्ही एज्युकेशनशी कनेक्टेड राहा लाईफ टाईम. तुम्हाला नाही त्या गोष्टी तुम्हाला माहित पण होईल आणि त्या जागेचं जे अंधश्रद्धा आहे ते पण दूर होण्यासाठी खूप हेल्प होईल. म्हणजे लॅक ऑफ नॉलेज, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. सो ह्याच्यानंतर तुम्ही जे आहे दुःखी गंगा हे स्टोरीवर तुम्ही काम केलं आहे. तर दुःखी गंगा विषयी त्याच्यामध्ये काय इमोशन्स काय आहेत,
कोणते इमोशन्स? दुःखी गंगा ही कादंबरी आहे. ऍक्च्युली हे पण गावाकडचीच परिस्थिती दाखवते. अच्छा. व्यसनाधीनतेमुळे एखादं कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं त्याबद्दल ही कादंबरी आहे. ऍक्च्युली माझ्या गावाकडे पण असे खूप प्रकार होतात की फॅमिली मधला पुरुष कर्ता जो असतो तो व्यसनाधीन होतो, तर त्याच्यामुळे त्याची बायको किंवा त्याची मुलं त्यांना समाजाला कसं सामोरं जावं लागतं किंवा आयुष्याशी कसं झुंजावं लागतं त्याच्यावर आधारित ती कादंबरी आहे. एंटरटेनमेंट काय करता स्वतःसाठी? अं, काय आहे तुमचा एंटरटेनमेंट? जसं मला पेंटिंग वगैरे मध्ये खूप आवड आहे, तर स्वतःला एंटरटेन करण्यासाठी मी पेंटिंग करते. अच्छा. आणखी अदर ऍक्टिव्हिटीज? आणखी पुस्तकं वगैरे वाचणं त्याच्यात पण आवड आहे. अच्छा, म्हणजे लिहिता पण आणि वाचता वाचता पण. पण, तर हो. आतापर्यंत किती पुस्तकं तुम्ही वाचले असतील? मी कधी मोजली नाही किती वाचले, बट आय थिंक 100च्या आसपास. वा वा. तर त्यामधली तुम्हाला तुमचा फेवरेट, आता वेगवेगळी आवड असते, तर त्या आवडीमधून तुमचा फेवरेट आतापर्यंत कोणता पुस्तक होता आणि कुणाचा होता? वपू काळेंचं वपुर्झा हे पुस्तक माझं आवडतं पुस्तक आहे आजपर्यंत. अच्छा. काय आहे ते? कादंबरी आहे? ऍक्च्युली वपू काळेंचं हे पुस्तक आहे. त्यांचे जे सगळे पुस्तक आहेत, आय थिंक 60च्या आसपास काहीतरी पुस्तक आहेत. अच्छा. तर त्या सगळ्या पुस्तकांमधले जे लोकप्रसिद्ध वाक्य आहेत ते सगळे वाक्य मिळून वपुर्झा हे पुस्तक लिहिलेले. तर वपूंच्या साऱ्या लेखनाचे साऱ्या पुस्तकात आहे असं म्हणतात. आणखी एक गोष्ट, जसं तुम्ही मुलगी आहात, ठीक आहे, तुम्हाला काय काय अडचणी फेस कराव्या लागल्या ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये? ऍक्च्युली मेन प्रश्न म्हणजे एज्युकेशनचाच होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे की Right. माझ्या गावामध्ये मुलींना बाहेर राहून शिकण्यासाठी अलाउ नाहीत करत. अच्छा. माझाही तोच प्रॉब्लेम होता. बाबांनी कधी सपोर्ट केला नाही एज्युकेशनसाठी, बट प्रथम नावाची एक संस्था आहे जी की ग्रामीण भागातील मुलांना हेल्प करते एज्युकेशनसाठी. सो त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांच्यामुळे आज मी इथं आहे असं म्हणता येईल. अच्छा. बिकॉज सिरीज साठे सर आणि त्यांची सगळी टीम आहे ती आजही मला हेल्प करते. अरे वा वा. त्यांच्यामुळे फायदा पण आम्हाला हे झाला की एवढ्या छान छान पुस्तकं, स्वप्न आईचे, लग्न दप्तराशी आणि धरणी आणि दुखी गंगा या प्रकारच्या गोष्टी आम्हाला भेटल्या. कारण की एवढ्या छोट्या गावामधून येऊन एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक आमच्यासाठी, म्हणजे आम्ही शहरात राहतो, खूप लोक इथे एज्युकेशन घेतात पण त्यांच्यात ही गोष्ट भेटून येत नाही. तर हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला तुमच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या. आणखी खूप छान वाटलं की तुम्ही कशा प्रकारे तुमचा स्ट्रगल कसा आहे, तर लोकांना एक इन्स्पिरेशन पण भेटेल की भाई इथं राहून तुम्हाला करता येते, तुम्ही करत नाही. तिकडल्या विलेज मधून येऊन एवढं स्ट्रगल करून तुम्ही इथपर्यंत आलात. इथं तर इझी भेटायले, तर ते व्हॅल्यू त्याला द्यायला पाहिजे, हे गोष्ट लोकांना कळेल. की आपला फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे? माझं फॅमिली बॅकग्राऊंड हे शेतीचं आहे. माझे आई बाबा दोन्ही शेतकरी आहेत. अच्छा, दोघीही. गावामध्ये एक एन्व्हायरमेंट असतो की जसं आहे की आग लावण्यासाठी लाकडी जाळतात, तर अशा प्रकारचं आहे का सध्या तिथं? हो आहे. ऍक्च्युली माझ्या गावामध्ये जुन्या प्रकारची घरं खूप आहेत. महाडी म्हणून एक घराचा प्रकार असतो. अच्छा. माती आणि दगडाचं मिळून ते बनवलं जातं. ऍक्च्युली आमच्याकडे पण आहे त्या प्रकारचं घर. अच्छा, म्हणजे आता ह्या प्रकारचे तिकडे घर आहे. हो तर आहे. तुम्हाला म्हणजे असं, आता तुम्ही लातूरात आला, ठीक आहे, आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? डिफरन्सिएशन कसं कळतंय तुम्हाला? आणि कुठे चांगलं वाटतं तुम्हाला, आपल्याच गावात या शहरामध्ये? तसं म्हटलं तर दोन्हीकडे पण चांगलं वाटतं. बिकॉज Yes. एज्युकेशनसाठी शहरात येणं खूप गरजेचं आहे. Right. आणि गावाकडे म्हटलं तर निसर्ग खूप सुंदर असतो गावाकडे. सो फॉर दॅट मला गाव आवडतं आणि एज्युकेशनसाठी शहर. आणखी एक गोष्ट आहे की शहराकडल्या लोकांना गावाकडलं खूप आवडतं, हो. आणि गावाकडल्या लोकांना शहरामध्ये येणं म्हणजे एक खूप उत्साह त्यांच्यामध्ये असतो. की तुमचा टर्निंग पॉइंट कोणता होता लाईफ मधला, की असा मोमेंट जिथं सगळं तुमचं चेंज झालं, तुमची लाईफ चेंज झाली, असला कोणता मोमेंट होता? माझा टर्निंग पॉइंट हे माझी जेव्हा 10वी झाली तेव्हाचा होता. बिकॉज 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर माझ्या पुढे एक खूप मोठा प्रश्न होता की आता पुढच्या एज्युकेशनचं काय. बिकॉज मी सांगितलं की गावाकडे एज्युकेशनसाठी अलाउ नाहीत करत. आणि सेम माझं पण फॅमिली तशीच होती. बाबांनी एज्युकेशनसाठी कधी सपोर्ट केला नाही, आणि ॲट दॅट टाइम त्यांनी फायनान्शियली कधी सपोर्ट केला नाही. आणि माझी 8वीपर्यंत शाळा गावामध्ये झाली, प्राथमिक जिल्हा परिषद होती, आणि 9वी 10वी मी शेजारच्या गावावरून केले.
ऍक्च्युली आम्ही तिथे सायकलने जायचो यायचो. अच्छा. सो आणि 11वी पासून पुढचं एज्युकेशनसाठी शहरात येणं खूप गरजेचं होतं, बिकॉज आसपास तर शहरं नव्हते मोठी जिथं हे एज्युकेशन मिळेल. पण फायनान्शियली विचार केला तर इकडे येऊन खर्च खूप होणार होता आणि हा सगळा सपोर्ट करणारी फक्त आईच होती, बिकॉज तिला सगळं फायनान्शियली बघावं लागायचं. तर सगळा विचार करता मी असं ठरवलं होतं की ॲट दॅट पॉईंट मी असं ठरवलं की लेट स्टॉप द एज्युकेशन अँड डू हेल्प टू मदर इन फार्म, बिकॉज माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. कारण सगळा खर्च करण्यासाठी आई हेल्प करणार होती पण तिला ते पॉसिबल नव्हतं. बट त्याच टायमिंगमध्ये प्रथम नावाची संस्थाशी मी कनेक्टेड होते. सो सिरीज साठे सर जे की संस्थापक आहेत त्या संस्थेचे, त्यांनी आणि त्यांच्या टीमनी मला फायनान्शियली खूप सपोर्ट केला. म्हणजे गावामधून लातूरमध्ये येईपर्यंत ते आतापर्यंत 3 वर्ष एज्युकेशन होईपर्यंत त्यांनी सपोर्ट केला आणि आणखी ते करतायत. अच्छा. म्हणजे एवढं सगळं फेस करून तुम्ही इथपर्यंत आहात. मला पण खरंच माहित नव्हतं की एवढ्या सगळ्या गोष्टी निघतील म्हणून एका रायटर कडून. तर तुम्ही काय मेसेज देताल यंगस्टरला? टाइमची व्हॅल्यू कसं करावं स्टुडंटला ते प्लीज तुम्ही सांगा. कारण की आज आम्ही टाइमपास करण्यासाठी मोबाईल घेऊन बसतो आणि तुम्ही टाइमपास करण्यासाठी लिहित बसता. तर हेच झालं युटिलाइज करणं प्रॉपर. तर तुम्ही यंगस्टर्सला काय मेसेज देता, हे जे आपले व्ह्युअर्स बघणार आहेत आता? हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे टाइम मॅनेजमेंट. बिकॉज शहरामध्ये म्हटलं तर मुलांकडे, तरुण पिढीकडे खूप टाईम असतो आज. एज्युकेशन त्यांना फ्रीमध्ये घरच्याकडून भेटतंच. ॲज कम्पेअर गावाकडच्या मुलांशी कम्पेअर केलं तर त्यांना हे चान्स भेटत नाही. बिकॉज गावामध्ये जेवढी शाळा आहे तेवढी झाली की त्यांना घरीच बसावं लागतं, त्यांना पाठवत नाही. त्यामुळे त्यांना एज्युकेशन, टाईम त्या सगळ्यांचं महत्त्व कळतंय. तेच इकडं शहरामध्ये उलटं होतं की मुलांना समजत नाही टाईम कसा मॅनेज करावा, किंवा एज्युकेशन मिळतंय तर त्याचा योग्य वापर कसा करावा हे पण कळत नाही त्यांना. सो आय थिंक मुलांनी त्यांचा टाइम नीट वापर केला पाहिजे आणि त्यांचे जे काही स्वप्न असतील ते फॉलो करून ते कम्प्लीट केले पाहिजे. आणखी तुम्ही फ्रेंड सर्कल कसा आहे तुमचा? म्हणजे बुक रायटिंग करणे हे सगळ्या गोष्टी, तर मला वाटते की तुमचे फ्रेंड्स पण त्याच लाईनीमधले जास्त असतील. खरं तर माझं फ्रेंड सर्कल हे जास्त मोठं नाहीये. मला जास्त फ्रेंड्स बनवायला आवडत नाहीत. ऍक्च्युली मला वाटतं की पुस्तक हा खरा मित्र असतो, तसं मला पुस्तक त्यांच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं. अच्छा, म्हणजे जास्त तुम्ही पुस्तकांच्या सानिध्यात राहते, पुस्तकासोबत बोलत बसता, राईट? छान छान. एक मी ऐकलं होतं की पुस्तक वाचणारा माणूस हे एकदा नाही, एक जीवन जगत नाही. जेवढे पुस्तक तो वाचतो तेवढे जीवन जगतो. हो नक्कीच. तर हे कसं, एक थोडस ब्रीफ करा. हो, आता एक्झाम्पल घ्या, मी एखादं पुस्तक वाचत आहे किंवा एखादी कादंबरी वाचत आहे, तर ते वाचताना त्यातले जे कॅरेक्टर असतात किंवा त्यातून ज्यांना तो मेसेज द्यायचा असतो तर ते त्यातून मिळतं. बिकॉज ते एक वेगळंच असतं. जेव्हा एखादं पुस्तक वाचतो तेव्हा आपण त्या पुस्तकाच्या फेजमध्ये जातो. अच्छा, म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये जातो आणि जोपर्यंत ते पुस्तक आपण वाचतोय तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की आपण त्या कॅरेक्टरमध्ये आहोत. सो आय थिंक की तसं एक पुस्तक एक आयुष्य आपल्याला देऊन जातं, शिकून जातं. अच्छा, म्हणजे एक वेगळी लाईफ. हे पण एक लाईफ होती, ते आपण वाचून तुम्ही ते एक्सपिरियन्स करू शकता. कारण पुस्तकामध्ये एखाद्या माणसाने त्याचं सगळं आयुष्य लिहिलेलं असतं किंवा आतापर्यंत त्यांनी जे काही शिकलं आयुष्याकडून ते लिहिलेलं असतं, त्याचे अनुभव. आणखी प्लॅनिंग काय आहे तुमच्या पुढचे, काय सांगताल? सध्या मी माझ्या पुढच्या कादंबरीवर काम करते. निकेतन नावाची कादंबरी आहे. ती समाजात घडणारे काही प्रॉब्लेम्स असतील त्यावरच आधारित आहे की तरुण मुलांना कसं स्ट्रगल करावं लागतं, त्यात राजकारण त्यांच्या लाईफमध्ये कसं येतं याबद्दल आधारित कादंबरी. पब्लिशिंग करताना कसे प्रोसेस, तुम्ही खूप जण लिहितात तर खूप जण बुक, पण त्यांना माहित नाही की हे बुक एंड कुठं करायचं आणखी पब्लिश कसं करायचं, हे प्रोसेस तुम्ही कशी केली हे सांगा, म्हणजे लोकांना कॉन्फिडन्स येईल की नाही आम्ही पण करू शकतो. खरं तर बुक पब्लिशिंग ही प्रोसेस खूप टाइम टेकिंग प्रोसेस आहे, पण जर आपण ठरवलं तर ती लवकरात लवकर होऊ शकते. म्हणजे जेव्हा आपण एखादं पुस्तक लिहितो किंवा कविता लिहितो तेव्हा ते लोकांना समजत नाही की पब्लिश कसं करावं. त्यासाठी पब्लिकेशनशी कनेक्टेड राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. पब्लिकेशन मॅटर करतं बिकॉज जेव्हा आपण आपलं लिखाण घेऊन पब्लिकेशनकडे जातो तेव्हा ते ऍक्सेप्ट करतीलच असं नसतं.
अच्छा. हो, बिकॉज काही वेळा आपल्याला असं वाटतं की मी खूप सुंदर लिहिलंय, खूप छान लिहिलंय, पण ते वाचकांना आवडेल का नाही हे ते पब्लिकेशनला माहीत असतं. हो, म्हणजे हे पण तुम्हाला त्यांनी म्हणजे करेक्ट पण करतात. हो. छान, म्हणजे हे मला पण माहित नव्हतं. मी पण बुक लिहितोय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. हे गोष्ट मला थोडस अननोन होती. हे तुमच्या थ्रू माहित झालंय. पुढं काय करायचे तुम्हाला, करिअर काय करायचे तुम्हाला? मला मराठी साहित्यामध्येच ॲज अ लेखक आणि कवी म्हणून काम करायचंय. म्हणजे जे स्क्रिप्ट रायटर असतात किंवा सिरियलची जी स्क्रिप्ट लिहितात किंवा मूवीचे डायलॉग लिहितात, तशा प्रकारे मी काम करायचं ठरवलंय. लातूरचा वातावरण कसा वाटतो तुम्हाला? एन्व्हायरमेंट अँड ऑल, लोक, पब्लिक कसं वाटतं तुम्हाला? तसं लातूरचं वातावरण खरंच खूप चांगलं आहे, कारण एज्युकेशन इथे खूप इम्पॉर्टंट दिलं जातं. त्यात RCC वगैरे किंवा शाहू कॉलेज यांतले जे विद्यार्थी असतात त्यांनाही एज्युकेशनबद्दल खूप चांगली माहिती असते. हा, म्हणजे एक लातूर पॅटर्न इथं आहे म्हणून एक एन्व्हायरमेंट पण क्रिएट झालेला आहे. सो करंटली जे वर्क चालू आहे, विद्यार्थी विचार पत्रिका मॅगझिन, ज्याच्यावर तुमचं वर्क चालू आहे, त्याच्यामध्ये काय कंटेंट आहेत, कशाविषयी आहे ते? एक जस्ट हिंट द्या म्हणजे लोकांना माहित होईल. ऍक्च्युली विद्यार्थी विचार पत्रिकेचा पहिला अंक पब्लिश झाला आहे 29 फेब्रुवारीमध्ये. अच्छा, म्हणजे लेसन वाईज आहे का? हो, यामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता किंवा लेख घेतले जातात. अच्छा, मॅगझिन मध्ये. आणि हे कोण पब्लिश करतोय? ऍक्च्युली आम्ही कॉलेजकडून पब्लिश केलं होतं. अच्छा, म्हणजे हे तुमचा एक ग्रुप आहे जो की हे एक प्लॅटफॉर्म देते, ज्यामध्ये इतर पण स्टुडंट जे आहेत त्यांना पण एक चान्स भेटावा आपला काही. कारण आजकाल असं होतं की विद्यार्थी लिखाण करून ठेवतात, कविता करतात, लेख लिहितात मोठे मोठे, बट असं होतं की ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना माध्यम मिळत नाही. राईट. तर हे माध्यम एक असावं, याच हेतूने आम्ही विद्यार्थी विचार पत्रिका सुरू केली. अरे वा, खूप सुंदर हा म्हणजे वर्क तुम्ही करत आहात. की बाकीचे स्टुडंट काय करतात, त्यांना वेळ भेटत नाही, मार्ग भेटत नाही, तर त्यांच्यासाठी हे मॅगझिन विद्यार्थी विचार पत्रिका म्हणजे विद्यार्थ्यांचे विचार त्याच्यामध्ये मांडण्यात येते. वेगवेगळ्या प्रकारे कोणी स्टोरी लिहितं, कोणी पोयम लिहितं, स्टोरी पण असते ना, कादंबरी, ड्रॉइंग्स वगैरे पण आहेत, ड्रॉइंग्स पण आहे, त्याच्यामधून मेसेज देणे, असल्या पण काही ड्रॉइंग्स असतात ज्याच्यामधून एक मेसेज दिलेला असतो. त्या प्रकारचे म्हणजे स्टुडंटला एक प्लॅटफॉर्म भेटलाय. खूप रायटर आहेत आपल्यामध्ये पण माहितीच नाही ते लिहितात म्हणून. कसं माहित होणार ते? तुम्ही ते माध्यम भेटत नाही. हा, त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. म्हणजे हे खूप छान वर्क आहे, कोणी विचार पण नाही केला असेल. विद्यार्थी असून विद्यार्थ्यांसाठी हा हेल्प करणे म्हणजे खूप सुंदर. ह्यांचा एक मॅगझिन रिलीज कधी झाले ते तुमचं? 29 फेब्रुवारीला पहिला अंक झाला. अच्छा, हे कुठे भेटणार? त्रैमासिक मॅगझिन आहे. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यानंतर एक अंक पब्लिश होणार याचा. असं आहे का? अच्छा. तर हे कुठे भेटेल आपल्याला, जर व्ह्युअर्सला कुणाला पाहिजे असेल तुमचेही पुस्तक? हो, माझे पुस्तक माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि विद्यार्थी विचार पत्रिका एक टीम आहे आमची, तिथे भेटून जातील तुम्हाला. ठीक आहे ना. तर मी माझ्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व माझ्या इंस्टाग्रामच्या कॅप्शन मध्ये सोशल मीडिया लिंक्स मी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो, ज्याच्याने तुम्हाला स्वप्नालीचेही पुस्तक तुम्हाला भेटतील आणि मॅगझिन पर्यंतही तुम्हाला पोहोचता येईल. तर हे तुमचा टाइम देण्यासाठी हे खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा टाइम हा खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. तुम्ही रायटर आहात तर तुमचे बोल आमच्यासाठी खूप महत्वाचे बोल आहेत. तर आणखी हे आम्ही जे वर्क करतोय ग्राउंड लेवल पॉडकास्ट, तर ह्याच्यासाठी आणखी तुम्ही काय म्हणताल, कसं वाटलं पॉडकास्ट? खरंच ही खूप छान कल्पना आहे, बिकॉज लातूरमध्ये या शहरामध्ये अशी कल्पना करताय हे खरं आमच्या सारख्यांसाठी, कलाकारांसाठी पण खूप चांगली गोष्ट आहे की जे स्ट्रगल करतायत लोक, त्यांच्याबद्दल लोकांना माहित होतंय आणि त्याच्यातून शिकायला भेटतंय की स्ट्रगल कसं असतं, रिअल स्ट्रगल, किंवा त्यांना काय प्रॉब्लेम्स येतात लोकांना, ही सगळी माहिती सगळ्यांना भेटते. आय थिंक इट इज व्हेरी गुड. ह्याच्यामध्ये जाणीव किती रोल प्ले करेल? खूप जास्त करते, कारण शहरामध्ये काही विद्यार्थी असतात जे शहरामध्ये राहूनही त्यांचे स्वप्न पूर्ण करतात, पण काही विद्यार्थ्यांना जाणीव नसते की त्यांना काय काय मिळते. बिकॉज जे गावाकडून मुलं येतात त्यांना त्या प्रकारची जाणीव असते की त्यांनी स्ट्रगल करून इथं आलेत, त्यामुळे ते त्यांच्या स्वप्नांकडं त्या व्ह्यूनी बघतात की येस, आपल्याला हे कम्प्लीट करायचं. म्हणजे समोर आहेत, खूप छान. म्हणजे त्यांना बघून मला स्वतःला वाटतं की बाई नाही,
हा करतोय तिथं येऊन, तर आम्ही का नाही, आम्ही इथे राहू. माझा मित्र आहे बाला म्हणून, सो तो इंटेरियर डिझायनर झालाय, माझंही इंटेरियर डिझायनिंग झालेलं आहे. पण त्याचं जे स्ट्रगल होतं माझ्याहून जास्तच होतं, कारण की तो अपडाऊन करायचा आणि त्या ज्या गोष्टी मला इकडे इझिली भेटतात त्या गावात भेटणार नाही. तो माझा चांगला मित्र, त्यानं पण त्याला मी बघितलं, त्याला बघून मला जाणीव आहे गोष्टीची. हो, आय थिंक याला जाणीव होतात की समजायला पाहिजे आपल्याकडे काय आहे. येस, आपल्याकडे काय आहे आणि त्याचा किती तुम्ही चांगला त्याचा वापर केला पाहिजे. ह्याच गोष्टी या पॉडकास्ट मधून असंच मी तुमच्या समोर वेगवेगळे आर्टिस्ट, वेगवेगळे स्ट्रगल केलेले लोकांना मी या सीटवर बसवणार आहे. आणखी कशा प्रकारे त्यांनी स्ट्रगल केलेत ते मी तुमच्यासोबत एका मागे एक व्हिडिओ आणत जाईल. आमचा व्हिडिओ बघा, लोकांपर्यंत शेअर करा, ज्याच्याने आर्टिस्ट लोक जे लातूरमध्ये आहेत त्यांना आम्ही एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतोय आमच्या थ्रू. हे ग्राउंड लेवल पॉडकास्ट लोकांपर्यंत ह्यांनी पोहोचावे, लोकांना माहित व्हावे, यासाठी हा माझा स्वतःचा एक स्ट्रगल चालू आहे. कारण की मला व्हॅल्यू माहिती आहे, आर्टिस्ट लोकांची व्हॅल्यू माहिती आहे आणि आर्टिस्ट लोकांचा स्ट्रगल मला माहिती आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड थँक्यू सो मच फॉर युअर स्पेशल टाइम. भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये.